विधान परिषद निवडणुकीत विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि यासाठी प्रयत्नशील होते ते राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे. संजय काकडे, तुम्ही ज्या पद्धतीने ही संपूर्ण निवडणूक पार पडलेली आहे यामध्ये तुम्ही शरद पवारांना भेटलात, त्यांना सांगितलं आणि ही निवडणूक बिनविरोध करून आणली. काय नेमकं शरद पवारांना तुम्ही सांगितलं आणि ही निवडणूक बिनविरोध करून आणली? काय जेव्हा माझ्या मुलाला राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षातून तिकीट मिळालं, म्हणजे वहिनी म्हणजे आपल्या वहिनी आणि पार्थदादांनी जेव्हा उमेदवारी डिक्लेअर केली, त्याच्यानंतर मी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण 2014ला आपण बिनविरोध आलो, तर आपण आपल्या मुलाला का बिनविरोध करण्याचे प्रयत्न का करू नये. कारण आकडा एवढा मोठा होता की आमच्याकडे 700 जवळजवळ 735 आमचे नगरसेवक होते, आम्हाला मानणारा गट आणि आमचे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची शिवसेना, यांची सगळ्यांची म्हणून 80 ते 85च्या वर जात नाहीत त्यांना मानणाऱ्या वर्गासहित. तर इतकं मोठं तफावत असल्यानंतर आपण पवार साहेबांना विनंती करू की बाबा आम्ही जेव्हा 2012ला मी विड्रॉ केला फॉर्म, त्यांच्या लोकसभेला वंदना चव्हाण यांनी जनार्दन त्रिपाठी उभे होते, तेव्हा मला पवार साहेबांची विनंतीला मान दिला की पवार साहेब म्हणले, अरे संजय, जर पूर्ण देशामध्ये बिनविरोध निवडणूक होती त्यावेळेस झाली होती, आपल्या राज्यात का निवडणूक करायची? 72 सीट होते त्यावेळेस लोकसभेच्या, आपल्या राज्यात 6 होते. तर तू सगळीकडे जर बिनविरोध होती तर तू फॉर्म भरू नको, म्हणजे भरला होता फॉर्म मी, तू विड्रॉ कर. आपल्याकडे परंपरा आहे की बिनविरोध निवडणुका करायच्या. आणि माझ्याकडे 52 आमदार होते त्यावेळेस आणि पवार साहेबांकडं त्या पक्षाकडं 1 सीट निघून म्हणजे 1 सीट निवडून येऊन फक्त 26 आमदार शिल्लक होते. त्यावेळेस पवार साहेबांच्या शब्दाला मान देऊन मी 52 आमदार असताना अपक्ष छोटे पक्ष मी विड्रॉ केला. मी पवार सुप्रियाताईंना ते सांगितलं की ताई, मी त्यावेळेस पक्षाला मदत केली. आता पुण्याची परंपरा तुम्ही पण टाका की बाबा ही निवडणूक बिनविरोध व्हावी, ह्यासाठी इकडे सुप्रियाताई प्रचार करत होत्या, सुरू केला होता, दुसरीकडे मात्र शरद पवारांनी तुमचा शब्द ऐकला नाही. त्यावेळेस मी त्यांना विनंती केलेली नव्हती आणि त्यावेळेस नुसतीच फॉर्म पण मी भरला नव्हता. ज्या दिवशी फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी ताईंनी संपूर्ण तयारी सुरू केली होती. फॉर्म भरल्यानंतर मी मुंबईला गेलो. मुंबईला मी 2 दिवस त्यांना आणि काही त्यांच्या नेत्यांना मी विनंती केली आणि हे सगळं सांगितलं की बाबा आपण आता एवढा देश ह्याच्यामध्ये संकटामध्ये असं की पेट्रोलची टंचाई आपण सगळे कार्यकर्ते फिरणार जाणार 300 किलोमीटर परिसर हा सगळा. तर ह्यासाठी मी विनंती केली आणि मी पूर्वी पण विड्रॉ केलं होतं. आणि मी ताईंना म्हणलं, ताई, कुणाचाही मुलगा उभा असतो, जेव्हा ताई स्वतः उभ्या होत्या तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पूर्णपणे बिनविरोध व्हावं म्हणून हे डिक्लेअर केलं होतं. तर माझा मुलगा आहे, मी त्यांना विनंती केली, त्यांच्या काही पक्षातल्या लोकांना विनंती केली आणि मग पवार साहेबांनी तसं चाललं की ठीक आहे, आपलं तफावत पण खूप मोठी आहे, तर मग आपण पाठिंबा देऊन संजय काकडेंच्या मुलाला आपण मदत करू. आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्याचा मला अभिमान आहे की बाबा मला जो शब्द मी टाकला तो पवार साहेबांनी आणि ताईंनी, सुप्रियाताईंनी तो मान्य केला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि जाऊन भेटूनही आभार मानणार आहे मी त्यांना. पण ज्यावेळी विक्रम काकडेंचं नाव पुढे आलं त्यावेळी विरोध देखील होताना पाहायला मिळाला. नाव जाहीर व्हायच्या आधी किंवा त्यावेळी गदारोळ झाला, काही राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या नावाला विरोध केला, अशी देखील चर्चा बाहेर आली होती. असं होतंच बघा प्रत्येक पक्षामध्ये. जसं आमच्या पक्षामध्ये आम्ही विजयसिंग मोहिते, म्हणजे मी जेव्हा पक्ष होतो भाजपमध्ये तेव्हा विजयसिंग मोहिते पाटलांच्या रणजित मोहितेंना पक्षात घेतलं होतं, रणजितदादांना. तेव्हा सोलापूरमध्ये पण असं झालं होतं. जेव्हा राणेसाहेबांना आम्ही पक्षात घेतलं तेव्हाही असं प्रॉब्लेम. नवीन कुठला दुसऱ्या पक्षातनं आपल्या पक्षात जेव्हा कोणी नवीन यायचं होतं तेव्हा अशा गोष्टी होतातच, साहजिक होतात. पण त्या वाटीतल्या ताटत असतात, तात्पुरत्या असतात. बघा आज ते कुठल्याही सगळ्या शांबल्या. म्हणजे मी स्वतः दीपक मानकरांना भेटलो, मानकर ते बिचारे म्हणजे ठीक आहे, तुझा मुलगा आहे नाना, मला काही प्रॉब्लेम नाही. नंतर टिंगरेंना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही. संजोग वाघेरेंना मी भेटलो, ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा इच्छुक असतात आणि इच्छा अशी एकदम हे होऊन जाती तेव्हा कोणी नाराज होतं. म्हणजे तेव्हा आपली इच्छा होती, आपल्याला झालं नाही, पक्षाला आपण 20 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष असून पण पक्षश्रेष्ठी अशा वेळेस काय विचार करतो की बाबा आता तुम्हाला प्रत्येकाला संधी दिलीच होती, जे इच्छुक होते प्रत्येकांना संधी दिली होती. मानकर साहेब अध्यक्ष होते, सुनील टिंगरेंना 2 वेळा पक्षाची संधी दिली,
5 वर्ष त्यांच्याकडं महाराष्ट्रातली सत्ता असताना 2.5 वर्ष शिवसेनेबरोबर दादा मंत्री होते, पालकमंत्री होते. त्यानंतर 2.5 वर्ष दादा आमच्यावर होते, म्हणजे आधी भाजपमध्ये होते, मग आघाडीमध्ये आणि पालकमंत्री होते. तेव्हा पण सुनील टिंगरेंची भरपूर दादांनी कामं केली होती. त्यांना आधी 5 वर्ष संधी दिली होती. परंतु ह्या सगळ्या गोष्टी विसरून अचानक हे लोक कोणी चांगला जर व्यक्ती येत असेल तर प्रत्येक पक्षात असं असतं किंवा आता त्यांना संधी असून, आता विलास लांडेनं खूप वेळा आमदार केलं होतं, तर मग पक्षश्रेष्ठीने असं ठरवलं की आपण ह्यांचा फायदा करून घेऊ महाराष्ट्रामध्ये, संजय काकडेंनाही पक्षात घ्या आणि मग तिकीट द्या. असं झाल्यानंतर मग सगळ्यांचा तो विषय थोडासा निवडला. म्हणजे आता भारतीय म्हणजे ह्या पक्षामध्ये राष्ट्रवादीच्या आणि वहिनींनी आणि पार्थभाऊंनी ज्या पद्धतीने हाताळला सगळ्यांना गोड बोलून वगैरे, मी गाठीबिटी करून, विक्रमने पण गाठीबिटी करून, तर तो एक चांगला मोमेंट झाला आणि निवडणूक अपक्ष झाली. निश्चित. पण या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान एक आरोप सातत्याने तुमच्यावरती किंवा उमेदवार विक्रम काकडेंवरती लागत होता, तो म्हणजे पैशांच्या जोरावर, की अशा पद्धतीने उमेदवारी मिळवली, एका रात्री त्याला आणि दुसऱ्या दिवशी लगेच तिकीट मिळवलं, हा एक आरोप सातत्याने. मला ते कीव येते त्या लोकांची की पैसा, आता बिनविरोध निवडणूक झालेल्याचा पैशाचा काही संबंध येत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी काही असा उद्योजक नाही की बाबा आज पक्षात आलो आणि उद्या तिकीट दिलं. मी 2012ला 52 आमदार घेऊन राजकारणात उतरलो होतो. त्याच्यानंतर 2 वर्ष मी ते 52 आमदार पूर्ण सांभाळले. 14ला अपक्ष, मी कुठल्याही पक्ष सदस्य नसताना मी अपक्ष निवडून आलो होतो. कुठल्याही पक्ष सदस्य नव्हतो, भारतात पहिली केस आहे. कुठल्याही पक्ष सदस्य किंवा सहयोग नसताना अपक्ष निवडून आलो, मी एकच केस आहे भारतात पूर्ण. त्याच्यानंतर मी भारतीय जनता पक्षामध्ये सहयोगी सदस्य आलो आणि 10 वर्ष कंटिन्यू मी 12 वर्ष राजकारणात काम केलंय. नेटवर्क महाराष्ट्रामध्ये खूप जमवलंय. पुणे शहरात सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्रात ज्या नेत्यांना नॉलेज आहे राजकारणातलं, त्या लोकांनाही माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपली किती किंमत आहे. नाहीतर राष्ट्रवादीतल्या फर्स्ट मधल्या पहिल्या 5 मधल्या नेत्यांनी माझ्यासाठी आग्रह नसता केला की संजय काकडेंना पण घ्या आणि मग त्याच्या मुलाला तिकीट द्या. त्यामुळे इच्छुकांचं असं काहीतरी असतं आणि एखादा इच्छुक असा विचित्र असतो की तो काहीतरी मीडियामध्ये पुढे सोडून देतो की अरे 50 कोटी 100 कोटी अरे गेले कुठे 100 कोटी, मग निवडणूकच झाली नाही, बिनविरोध झाली. ह्या गोष्टींना काही अर्थ नसतो. मी असं म्हटलं जायचं की तुम्ही पक्षाला पार्टी फंड किंवा पक्षाला पैसा दिला म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली, असं देखील एक बाहेर आरोप लावला जायचा. हे आरोप म्हणजे काय आहे की काहीतरी विरोधी पक्षातले लोक असतात, काही आपल्या पक्षातले असंतुष्ट आत्मे असतात, ते असे करतात. माझ्या मुलाची आणि आदरणीय दादांची एवढे रिलेशन चांगले होते. माझे आणि दादांचे 97 पासून रिलेशन आहे. माझ्या आणि पार्थ दादांचे, वहिनींचे 97 पासून माझे संबंध आहेत. म्हणजे आज त्या गोष्टीला जवळजवळ 29 वर्ष झाली. 29 वर्ष रिलेशन असताना पक्ष मला पैसे कसं मागेल, आणि पक्ष पैसे मागून मला सक्रिय व्हा म्हणत नाही ना कोणी. मग मी पैसे द्यायचे, सक्रिय व्हायचं आणि सगळे पक्ष वाढवायचा, हे बालिश बुद्धीचे लोक असतात. त्यांना काही कळत नसतं. आपल्या स्वार्थापायी, आपल्या हितापलीकडे काही कळत नसतं. आणि ज्या पक्षाने इतके वर्षानुवर्ष संधी दिली असते त्या पक्षाचा ग्रोथ ज्यांना बघवत नसतो, ह्या अशा बातम्या पुढे सोडतात. त्याला काही महत्व नाही. तुम्हालाही माहिती आहे असं कधी घडत नसतं की एक ताकदवर माणूस पैसे देऊन कशाच जाईल पक्षात दुसऱ्या. पण मग हे सगळं होत असताना तुम्हाला देखील पक्षप्रवेश करावा लागला मात्र, कारण की तुम्ही भाजपमध्ये सक्रिय होतात, भाजपच्या वेगवेगळ्या पदांवर देखील काम केलंय. मग तुमचा नेमका पक्षप्रवेश कसा काय झाला? कारण तुमच्या प्रवेशाची कुठेही चर्चा नव्हती. एक वेळ विक्रम काकडे त्यांना उमेदवारी मिळणार म्हटल्यानंतर त्यांचा प्रवेश होणार होता. कसं अचानक तुमचा प्रवेश? कसं झालं की कुठल्याही पक्षप्रवेश देऊन एवढं मोठी जबाबदारी, आज ही जी विधान परिषद आहे याच्यामध्ये 21-22 आमदार आहेत, म्हणजे क्षेत्रफळ एवढं मोठं आहे ह्या विधान परिषदेचं. 3.5 खासदार येतात, 800-850 नगरसेवक होतात. एवढं मोठं पद देताना नवीन माणसाला, त्याचे वडील भाजपमध्ये, तो राष्ट्रवादीमध्ये, हे ज्येष्ठांना मलाही पटण्यासारखं नाही आहे. म्हणजे ज्येष्ठांना पण राष्ट्रवादीतल्या काही मैत्री बाजूला ठेवून, पार्थदादांची विक्रमची मैत्री बाजूला ठेवून ज्येष्ठांनी असंच सांगितलं की बाबा पक्षात आले पाहिजेत. संजय काकडे हे गेले 14 वर्षात त्यांचा अनुभव आहे, आपल्या पक्षाला उपयोग होईल. त्यांचा नेटवर्क आहे महाराष्ट्रभर. जर 52 आमदार ते राजकारणात नसताना जमा करू शकतात, तर राजकारणात आल्यावर किती आमदार ते एकत्र करून आपल्या पक्षाला सपोर्ट होईल त्याचा. हा सगळा अभ्यास ज्येष्ठांना होता. तो पार्थदादांना आणि वहिनींना ते सांगण्यास सक्सेस झाले आणि त्यांनी मग आठ ठेवली की बाबा तुम्ही पण या ना. तुमचे दादांचे रिलेशन होते. मी पार्थदादांना म्हणजे लहानपणापासून बघतोय, जय दादांना लहानपणापासून बघतोय. मग त्यांचं म्हणणं की तुम्ही सगळे आला, आपण
खेळून म्हणजे गोळ्यामेळ्याने हा पक्ष पुढे नेऊ आणखीन आणि तुमची मदत होईल. मग हे साहजिक आहे की मी भाजपमध्ये राहायचं, माझ्या मुलांना तिकडनं तिकीट घ्यायचं हे योग्यच नव्हतं वाटत मलाही. त्यामुळं मी आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या कानावर ही गोष्ट घातली की साहेब असं असं आहे. रात्री 1 वाजता मला साहेब म्हणजे संजय जा, तो आपला घटक पक्ष आहे, हे काय आपल्या विरोधी पक्ष नाही आहे, आपला नॅशनली विरोधक पक्ष आहे काँग्रेस, तिकडे तू जात नाही, बाकी घटक पक्ष तर आज हे आहेत उद्या ते आहेत, ते आपल्यावर आहेतच आहेत. त्यामुळे साहेबांनी असं सांगितलं की बाबा आपण विचारधारेच्या बाहेर जात नाही तू संजय, काँग्रेसमध्ये जर असं म्हणलं तर जाऊ नको तुला, पण तू आपल्याच घटक पक्षात, तेही दादांचे तुझे संबंध 97 पासून आहेत, त्यामुळे तू गेला तरी हरकत नाही. मग आता काय पक्षात काय नेमकी जबाबदारी काय? आता कसं आहे, विक्रम आमदार आहेच आहे म्हणजे, आणि बाकीची जे पार्थदादा असतील, वहिनी असतील किंवा इतर नेते असतील, हे बसून ठरवतील की मला काय जबाबदारी द्यायची नक्की. मग ती जबाबदारी देईल ते मी प्रामाणिकपणे इतर पक्षात म्हणजे भारतीय जनता पक्षात कालपर्यंत होतो त्यात जसं प्रामाणिकपणे पार पाडतो तशीच या पक्षात मी एकदम प्रामाणिकपणे नैतिकता धरून पक्ष पुढे कसं जाईल कोणाला न दुखवता तो प्रयत्न करून पक्ष पुढे नेण्याचा पूर्णपणे जी जबाबदारी ते पार पाडेल. शेवटचा प्रश्न, चर्चा ही पण एक होती, जरी उमेदवार विक्रम काकडे राष्ट्रवादीचे होते तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा तो उमेदवार होता असं देखील म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना उमेदवारी दिली किंवा त्यांच्या शिफारसीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली. नाही, असं काही नाहीये. बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि विक्रमचे संबंध खूप चांगले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे तर मला तर त्यांनी इतकी मदत केलेली म्हणजे मी सांगू शकत नाही. माझ्या वडिलांनंतर देवेंद्र फडणवीसांनी मला मदत केली, इतकी मदत मला केलेली त्यांनी. माझ्या वडिलांनी जन्म दिला, मोठं केलं, शिक्षण केलं, जेवढं शिकलो तेवढं. त्यानंतर मी धंद्यात आलो, पण मध्ये मला 5-6 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकी मदत केलेली. परंतु जेव्हा मला त्यांचाच आदेश येतो, बरं त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, नाना तिकडे गेला की तो त्याचे धर्म पालन करणार. मैत्री हा एक भाग वेगळा असतो, धर्मपालन हा भाग वेगळा असतो, की तिकडे गेला तर नाना तिथं जी जबाबदारी दिली तो पार पाडेल आणि हे त्यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यांना विश्वास घेऊन जाणं माझं कर्तव्यच होतं. पक्षनिष्ठा होतीच माझी आणि मैत्री पण होती त्यांच्याबद्दल माझी आजही तेवढी निष्ठा आहे जेवढी कालपर्यंत होती आणि ती मरेपर्यंत राहील. आणि त्यांनाही माहिती आहे की नाना तिकडे जरी गेला तरी आपल्या घटक पक्षामध्ये हिंदुत्वादाचा विचारधारेचा जो पक्ष आहे त्याच पक्षामध्ये, असं नाही की बाबा आपल्या विचारधारेला बाहेर गेलाय. त्यामुळं मी असं कधी होऊन देणार नाही की बाबा त्यांना नाराज करेल किंवा आमच्या पक्षात कुठं माझ्यावर गालबोट होईल की अरे तू त्यांच्या म्हणून हे करत नाही ते करत नाही. जी जबाबदारी दिली ती मी 100% चोख वाचवेल. धन्यवाद. तर नवीन पक्षात प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजय काकडे यांनी, आणि पक्षाचे श्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती मी निश्चित प्रामाणिकपणे पार पाडेल असं संजय काकडे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अमित शिगवणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.